नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण कथा पाहतात, कमेंट करतायत, लाईक करतायत, शेअर करतायत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आज एक आपण सत्य घटना पाहणार आहोत. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत प्रसाद म्हणून आणि तो माझा मित्र देखील आहे. तर त्याच्या मोठ्या भावाने सांगितलेली ही घटना आहे जी त्यांच्या घराच्या बाजूला घडलेली आहे. तेव्हा प्रसाद हा लहान होता. त्यामुळे त्याच्या भावाने त्यांच्या बाजूला घडलेली एक भयानक घटना सांगितली प्रसादला आणि ती त्याने मला सांगितली आहे. ती मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रसाद चं घर हायवेलाच होतं कुडाळ तालुक्यामध्ये आणि त्यांच्या बाजूलाच लागून एक 25-30 गुंठे जमीन होती. तिथे रखमा आत्या म्हणून राहायची आणि त्याचे मिस्टर. हायवे टच ती जमीन होती. गोष्ट 1998-99 सालची. त्यामुळे त्यावेळी काही जमिनीला तसे मोठे भाव नव्हते कोकणामध्ये. आणि त्या 25-30 गुंठ्यामध्ये रखमा आत्या आणि त्यांचे जे पती होते त्यांनी नारळांची झाडं, आंब्याची झाडं, काजूची, त्याच्यानंतर सुपारीची झाडं अशी लावली होती आणि बऱ्यापैकी ती त्यांचं संगोपन करायचं. त्यातून फळं लागायची, ती विकून ते आपले उदरनिर्वाह करत असायचे. लग्नाला आता त्यांच्या 17-18 वर्ष झाली होती, परंतु त्यांना मूल काही होत नव्हतं. बरेच लोक सांगायचे, की तुम्ही दत्तक मूल घ्या म्हणून, परंतु त्याने घेतलं नाही. आजूबाजूची जी वाडीतली लहान-सहान मुलं होती, त्यांच्यावरती ती रखमात्या आणि तिचे जे पती होते, ते खूप प्रेम करायचे. सगळ्यांना खाऊ वगैरे द्यायचे आणि बरीचशी मुलं त्यांच्या घरी खेळायला वगैरे त्यांच्या अंगणामध्ये यायची, त्यांच्या बागेमध्ये. तर बऱ्यापैकी सगळ्यांवरती ती लहान मुलांवरती प्रेम करायची. आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांशी त्याचे अतिशय चांगले संबंध होते. अतिशय चांगले दिवस चालले होते आणि एके दिवशी रखमा आत्याच्या आयुष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडली, की घराच्याच पाठीमागे असलेल्या एका आंब्याच्या झाडावरती आंब्याला लागलेले ते आंबे काढण्यासाठी म्हणून तिचे जे पती आहेत ते चढले होते आणि एका सुक्या फांदीवरती त्यांचा पाय पडला आणि ते वरून आंब्याच्या झाडावरून जवळ-जवळ 25-30 फुटावरून खाली पडले जमिनीवरती आणि डोक्याला जबरदस्त मार लागला. आठवडाभर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर मग त्यांचं निधन झालं. आता रखमा आत्यावरती जवळ-जवळ आभाळच कोसळल्यासारखं झालं. कारण आपल्याला मुलं नाहीत आणि एकुलता एक नवरा आपल्याला आधार होता आणि तोही निघून गेला. त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये ही वाईट घटना घडली. आजूबाजूच्या लोकांना देखील खूप वाईट वाटलं, की हिच्या आयुष्यामध्ये असं होता नाही असं. आता मित्रांनो, मग काही दिवसांनी रखमा आत्या त्यातून सावरली ह्या सगळ्या प्रसंगातून. आजूबाजूच्या शेजाऱ्याने त्यांना धीर दिला आणि ती सावरली ह्या सगळ्या गोष्टीतून. परंतु आता तिला मात्र उदरनिर्वाहासाठी लोकांच्या मोलमजुरीला जावं लागत असे. ती गावामध्ये, आजूबाजूच्या वाडीमध्ये शेताची कामं करण्यासाठी वगैरे अशी कुठेतरी कामाला वगैरे जायची. आता घरी कोण नाही, एकटीच. त्या सगळ्या 25-30 गुंठ्यामध्ये ती झाडं आणि मातीचं घर होतं आणि मग ती दुपारचं जेवण ज्याच्याकडे काम असायचं त्याच्याकडे व्हायचं. मग रात्रीचं जेवण देखील आजूबाजूची शेजारची लोकं तिला डब्यातून बांधून द्यायची आणि ती तुला आता रात्री जाऊन काय करणार त्याच्यापेक्षा हे जेवण तू रात्री जाऊन जेव म्हणे, तुला जेवण करायला नको म्हणून. ती नाही, नाही म्हणायची लेकिन परंतु लोकं आग्रह करायचे आणि तिला ते जेवण डब्यातून घालून द्यायचे. मग असे दिवस चालले होते. तिला 2 भाचे होते. ते रखमातेचे पती असताना ते यायचे कधीतरी. आणि तिची विचारपूस वगैरे करायची. परंतु तिच्या पतीच्या निधनानंतर मात्र यांचं येणं जाणं बंद झालं. कारण का, उद्या ही निराधार आहे आणि तिथल्या लोकांनी सांगितलं, की हिला तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा किंवा हिचं संगोपन तुम्ही करा. हिला आता काम जमत नाही. तर आपल्यावरती तिचा भार पडेल किंवा हिला फुकटची आपल्याला सांभाळावी लागेल म्हणून त्यांचं येणं-जाणंच बंद झालं, तिच्या पतीच्या निधनानंतर. आता ती एकटी कशीतरी मोलमजुरी करून आपलं जीवन जगत होती. मित्रांनो, रखमा आत्तेच्या त्या जमिनीमध्ये जी 25-30 गुंठे जमीन होती, त्या जमिनीमध्ये एक बाउंडरीवरती त्या एक मोठं चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडाच्या खाली एक असा उभा दगड होता. म्हणजे 3 एक फुटाचा दगड होता असा काळा. तर तिथे रखमा आत्या
अमावास्येला आणि पौर्णिमेला नेऊन दिवा लावायची, अगरबत्ती लावायची, निरांजन लावायची आणि तिथे हात जोडून काहीतरी ती मनामध्ये पुटपुटायची. आता हा प्रकार तिचा नवरा असताना देखील ती करायची. तर नवरा तिला सांगायचे, की "अगं तिथे काय नेऊन तू बत्ती लावतेस, अगरबत्ती लावते अमावास्या पौर्णिमेला? तिथे काही देवस्थान नाही, तिथलं कुठलं देव नाही किंवा आमच्या वाडवडिलांच्या आमच्या ऐकण्यात नाही किंवा आमच्या वाडवडिलांनी काही केलं नाही. तिथे दिवाबत्ती कधी केली. तू ही नवीन काहीतरी सुरुवात का करतेस, की तू बत्ती वगैरे लावतेस?" तर ती सांगायची, "नाही." तिथून कोणतरी पांढरी अशी आकृती रात्री अमावास्या पौर्णिमेला वरती येते आणि ती मला दिसते आजूबाजूला ह्या सगळ्या आपल्या बागेमध्ये फिरताना, घराच्या आजूबाजूला फिरताना, घराच्या समोर अशी मला दिसते आणि म्हणून मी त्या शक्तीसाठी म्हणून तिथे दिवाबत्ती करते. पण तिचा नवरा सांगायचा, की "आम्ही कधी नाही पाहिलं. तू म्हणतेस, की असं आम्ही अमावास्या, पौर्णिमा सगळ्या बघितल्या. रात्र-रात्र इथे ह्या सगळ्या बागेमध्ये काम केलं उशिरापर्यंत. परंतु कसा हा तू सांगतेस हा अनुभव आम्हाला कधीच आला नाही, की त्या दगडाच्या इथून कोणतरी पांढरी आकृती वर येते." आणि ते ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसायचे. परंतु रखमा आत्याने आजपर्यंत हे सगळ्या गोष्टी जी ती स्वतःहून करायची, दिवाबत्ती वगैरे करायची अमावास्या पौर्णिमेला, ते तिने चालूच ठेवलं होतं. तिच्या एक मनाची समजूत होती. आता ते जे कंपाउंड होतं ना 25-30 गुंठ्याचं, त्या कंपाउंडची एक एक अशी ख्याती होती किंवा आख्यायिका होती, की त्या कंपाउंडमध्ये जर कोणी आजूबाजूच्या व्यक्तीने रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने त्या कंपाउंडमध्ये समजा प्रवेश केला. आता ते कंपाउंड काय सगळं असे ठोंबे मारून वगैरे केलं होतं. त्याला काय दगडी बांधकाम नाही केलं होतं. तर असे ठोंब मारतात जे कोकणामध्ये जिवंत झाडाचे आणि त्याला बांबूच्या काट्या आडव्या बांधतात. तसं ते कुंपण होतं. त्या कुंपणामध्ये समजा रात्रीचं चोरीच्या उद्देशाने कोण आलं, त्याने चोरी केली, तर त्याला बाहेर जाता येत नसायचं. एवढं त्यांच्या त्या जमिनीमध्ये काहीतरी अशी शक्ती होती, की त्याला चोरी केल्यानंतर रात्री मात्र बाहेर जायला द्यायची नाही. तो माणूस म्हणजे उजाडेपर्यंत फिरून-फिरून त्याच कुंपणामध्ये राहायचा. बाहेर त्याला जाताच येत नसायचं आणि तो सकाळी मग बेशुद्ध अवस्थेत त्या रखमातेला दिसायचा. अशी ती अख्खा असा एक विचित्र प्रकार त्यांच्या कुंपणामध्ये होत असायचा. पण त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या असे जे चोरीच्या उद्देशाने चोरी करणारे जे लोक असतात ना, त्यांच्या मनामध्ये दहशत होती. कारण हिचं कसं आता नवरा नाही, ही एकटीच घरामध्ये, तर रात्री कशी काय बाहेर येणार ही? त्यामुळे नारळ चोरणारे, आंबे चोरणारे, काजू चोरणारे, सुपारी चोरणारे लोक तिथे येऊन ते चोरून नेण्याचा प्रयत्न करायचे. कारण ही तर येणार नाही रात्री बाहेर म्हातारी आणि आपण चोरी करतो ते तिला काही समजणार नाही. परंतु जे गेले ना, त्यांच्या बाबतीमध्ये तसंच झालं. एके दिवशी असेच 2 दारू पिणारे दोघे जण त्या कंपाउंडमध्ये त्या कुंपणामध्ये जे नारळ पडलेले असतात ना, ते वेचण्यासाठी म्हणून रात्री 12च्या दरम्यान आले आणि ते सगळे त्या बागेमध्ये पडलेले नारळ त्याने एका पिशवीमध्ये भरले आणि ती पिशवी घेऊन दोघेही डोक्यावरनं जिथून ते कुंपण ओलांडून आतमध्ये आलेले ना, तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याला ती वाटच दिसेना. जिकडे जातायत तिकडे तर सगळं असं काटेरी कुंपण दिसायला लागलं, काटेरी कुंपण दिसायला लागलं आणि विचित्र त्यांच्या बाबतीमध्ये रात्री ती घटना घडली आणि त्यांना त्या कुंपणातून बाहेरच जाता आलं नाही. मात्र सकाळी 6:00-6:30 ला ते त्या माडाच्या झाडाखाली तसेच नारळाची बांधलेली पिशवी घेऊन दोघेही माडाच्या त्या अळ्यामध्ये बेशुद्ध पडलेले मिळाले रखमात्याला. रखमातेने आजूबाजूच्या लोकांना उठवलं. त्यांना हाक मारून बोलावलं आणि ह्या दोघांना तोंडावरती पाणी मारून उठवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, की असे-असे आम्ही चोरी करण्यासाठी आलो होतो. पण रखमाते आम्ही हात जोडतो. यापुढे कधीही येणार नाही. कारण रात्रभर आम्ही वाट शोधतोय, पण आम्हाला या कुंपणातून बाहेर जायची वाट काही सापडली नाही. आणि ते असं सांगायला लागले, कोणतरी पांढरी आकृती सतत आमच्या भोवती गोल-गोल आम्ही जिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तिथे ती समोर येऊन उभी राहायची आणि आम्हाला पुन्हा बाहेर जायला द्यायची नाही. असा विचित्र प्रकार रात्रभर आमच्यासोबत घडत होता आणि त्यांनी अक्षरशः माफी मागली आणि ते दोघेही नंतर मग गेले. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी गावातल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. या कुंपणामध्ये चोरी करणं आणि बाहेर पडणं तेवढी सोपी गोष्ट नाही.
आता रखमातेचा असा समज होता, की त्या चिंचेच्या झाडाखाली असलेले, त्या दगडाखाली असलेली जी कोण पांढरी शक्ती आहे आणि ती तिथून अशी अमावास्या पौर्णिमेला वर येते ना, तीच ह्या सगळ्या आपल्या क्षेत्राचं राखण करते, अशी तिची समज होती आणि म्हणूनच ती त्याला देवाबत्ती करायची. ही तिची आपली एक भाबडी समज होती. आणि ही गोष्ट ती आवर्जून सांगायची, की माझ्या सगळ्या ह्या क्षेत्राचं, माझ्या घरादाराचं, माझ्या झाडाबिडांचं रक्षण करणारी शक्ती तिथे बसलेली आहे. ती देव आहे, की भुताटकी आहे, की कोण अजून ही शक्ती आहे ती काय मला माहीत नाही. परंतु ती मला मदत करणारी एक मला माहिती आहे म्हणून मी ते सगळं तिथे करते अमावास्या पौर्णिमेला. मित्रांनो, आता असं करता हिचं वय झालं. 55-60 वर्ष वय झालं आणि हिला आता काही जमेना करायला. लोकांची मोलमजुरी करायला देखील जमेना. स्वतःचं काम देखील करणं, घरातली कामं करणं देखील तिला आता थोडं अवजड होऊ लागलं. आता शेजारची मंडळी येऊन तिला मदत करायची. तिच्या घरी जेवण बनवून द्यायची, कधी-कधी डबा आणून द्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आता हळू मात्र ती खूपच थकत चालली आणि मग काही कालांतरानं आजूबाजूच्या जे शेजारी होते त्यांनी त्यांच्या भाच्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, की अशी-अशी तुमची जी आत्या आहे ना, ती खूप थकली आहे. तिला आता काही जमत नाही. तेव्हा तुम्ही अ, काहीतरी तिची व्यवस्था करा म्हणून. तर भाच्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या. आता हिला जमत नाही म्हणजे ही आता जगून-जगून किती दिवस जगणार? तोपर्यंत ह्याच्यामध्ये 15-20 वर्षाचा कालावधी गेला होता. कोकणामध्ये जमिनींना आता किमती आल्या. भाच्यांचे डोळे फिरले. आता ही काढून किती दिवस काढणार आहे? तेव्हा हिची जमीन आपण आपल्या नावावरती करून घ्यायची. ही थोडेफार दिवस काढेल, नंतर आपण जमीन विकायची आणि पैसे कमवायचे. असं त्यांच्या दोघांच्या मनामध्ये आलं. ते 2-3 दिवसांनी रखमातेच्या घरी येऊन दाखल झाले आणि रखमातेची त्यांनी चौकशी वगैरे केली आणि ते सहज बोलता बोलून गेले, की "रखमात्या, अगं आता तुला ना आम्ही आमच्या घरी नेतो. आता तुला इथे जमत नाहीये किंवा इथे तुला काय करणं यापुढे जमणार नाही. त्यामुळे तुला आम्ही आमच्या घरी येऊन जातो. ही जी जमीन आहे ना, ती तू आमच्या नावावरती कर." हे ऐकल्यानंतर ती अतिशय क्रोधित झाली. ती म्हणाली, "मी माझ्या नवऱ्याने रक्ताचं पाणी करून हे सगळं घर उभं केलं, इथली झाडं सगळी मोठी केली आणि हे तुम्हाला मी असंच नावावरती करून देऊ. आजपर्यंत तुम्ही कधी माझी चौकशी करायला आलात नाही आणि आता या जमिनीसाठी म्हणून तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जाताय." असं त्यांच्यामध्ये भांडण झालं. ते दोघे भाचे चिडले, की "काय करणार आहेस मग तू? इथेच मरणार आहेस का? मग हे कोणाला तरी दान करणार आहेस का तू? आम्ही कोणालाही दान तुला करायला देणार नाही. कोणाच्या नावावरती ही जमीन करायला देणार नाही." असं ते दोघे त्याच्याशी भांडायला लागले. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी विचारलं, "काय झालं?" तर मग तो विषय त्यांनी थोडा स्टॉप केला आणि ते दोघेही रिक्षा घेऊन निघून गेले. रखमा आत्यानं मात्र शेजाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की माझ्या सगळ्या जमिनीवरती ह्यांचा डोळा आहे आणि म्हणून ते मला न्यायला आले होते. रखमा आत्याला सगळ्यांनी सांगितले, "हे बघ, तू मरेपर्यंत ही जमीन कोणाच्या नावावर करू नको. जर तू त्या बाच्यांच्या नावावरती जमीन केलीस, तर उद्या त्यांनी तुला बघितलं तर बरं, नाहीतर तुला असंच वाऱ्यावर सोडलं तर." म्हणून रखमा आत्याने देखील ठरवलं, "मी मरेपर्यंत जमीन नावावर करणार नाही. मेल्यानंतर मग त्यांच्या नावावरती होऊ दे वारस म्हणून. परंतु अगोदरच मी जिवंत असताना ती जमीन नावावर करणार नाही." तरी देखील 15 दिवस निघून गेले आणि एका दिवशी रात्री 11-12 वाजता दोघेही ते भाचे रिक्षा घेऊन आले. रखमातेला त्यांनी दरवाजावरती हात मारून उठवलं. ती म्हणाली, "एवढ्या रात्री कोण आले 12 वाजता?" आणि तिने बाहेर पाहिलं तर हे दोघे भाचे. ते जबरदस्तीने घरात आले. रखमातेला म्हणाले, "चल तुझे कपडे लवकर बॅगमध्ये भर." ते म्हणाले, "का? कशाला पण? कुठे जायचंय?" "चल तुला आमच्या घरी घेऊन जायचंय आणि हा बॉन्ड पेपर आहे, त्या बॉन्ड पेपरवर सही करायची. आरडाओरडा करायचा नाही. तुला इथेच गळा दाबून तुझा खून करणार." असं सांगायला लागले. रखमात्या ओरडण्याचा प्रयत्न करत होते. एकाने तिचं तोंड दाबून धरलं. अक्षरशः तिचे म्हणजे कपडे होते ते पिशवीत कोंबले. तिचे तिची सही घेतली त्या बॉन्ड पेपरवरती आणि ते बॉन्ड पेपराने तिला घेऊन तिचे कपडे घेऊन त्या घराला एवढं मोठं टाळं लावून ते तिला घेऊन गेले. आता ते सावंतवाडी तालुक्यात राहायचे. ते रिक्षाने तिला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळ झाली, दुपार झाली, रखमात्या कुठे दिसली नाही म्हणून कोणतरी शेजारी बघायला आले, तर घराला एवढं मोठं टाळं. त्यांना समजेना की काय झालं हिच्या बाबतीमध्ये, ही गेली कुठे? एवढं मोठं टाळं लावून आणि एरवी जी ती लावायची टाळं ना, ते नव्हतं. हे मोठं टाळं होतं. त्यामुळे त्यांना संशय आला, की हिला कोणीतरी दुसरी व्यक्ती घेऊन गेली
या सगळ्यांना भाच्यांचा संशय होता. त्यांनी भाच्याला कॉल केला आणि सांगितलं, की "तुम्ही रखमातेला घेऊन गेलात का?" ते म्हणाले, "हो, आम्ही घेऊन गेलो रात्री. तिची तब्येत बरी नाही. तिला आता यापुढे काही जमणार नाही म्हणून तिला आम्ही घेऊन गेलो." खरा उद्देश त्यांचा हा होता, की तिची जमीन आता ती जिवंत असताना नावावरती करून घ्यायची आणि एखाद्या बाहेरगावच्या माणसाला विकून टाकायची. पण ह्या सगळ्या जमिनीमध्ये ती जी असणारी अदृश्य शक्ती आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली तो असणारा दगड आणि त्यातून येणारी ती पांढरी आकृती याच्याविषयी त्यांना थोडीफार कल्पना नव्हती. पण त्या गोष्टीवरती त्याचा विश्वास नव्हता, की इथे काहीतरी अ, अदृश्य शक्ती आहे, जी रखमात्याला नेहमी मदत करायची. आता त्यांनी ती शेवटी जबरदस्तीने जमीन नावावरती करून घेतली आणि एका बाहेरगावच्या माणसाला ती जमीन विकली. तो बाहेरगावचा माणूस तिथे आला. त्याने पाहिलं ते सगळं. त्याला ते आवडलं. ते जमिनीचा तो एरिया, तिथली झाडं, ते घर हे सगळं आवडलं आणि तो म्हणाला, की ह्या जमिनीचा व्यवहार मी करतो. मी ही जमीन खरेदी करतो. तुम्हाला अर्धे पैसे देतो. अर्धे पैसे काही कालांतराने मी तुम्हाला देईन." तसे अर्धे पैसे त्या भाच्यांना दिले आणि त्याने ती जमीन खरेदी केली बाहेरगावच्या माणसाने. ही जेव्हा बातमी रखमाताला कळली ना, तिला धक्का बसला आणि पुढच्या आठवड्यामध्ये तिचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी शेजाऱ्यांना कळाली आणि फार वाईट वाटलं. पण शेजारी मात्र म्हणत होते, "रखमातेची जमीन आहे ना, ती ह्यांना पचणार नाही हां. त्या भाच्यांना देखील पचणार नाही आणि जो कोण माणूस इथे जमीन घेण्यासाठी म्हणून आलाय, ज्याने ती घेतली आहे ना, त्याला देखील पचणार नाही." आता त्या भाच्याने ते पैसे घेऊन मोकळे झाले होते. ती जमीन त्यांना विकली. तो माणूस एके दिवशी जे घेऊन आला आणि त्याला ते थोडं घर वगैरे ते सगळं पाडायचं होतं. कारण त्याला तिथे नवीन बंगला वगैरे काहीतरी तो बांधणार होता. तर ते घर त्याने पाडायला घेतलं. एवढ्या मेहनतीने उभा केलेला तो त्यांचा संसार, रखमातेचा, त्याच्या पतीचा, त्यांनी त्या घरातली ना भांडी-कुंडी जे काही सामान तिचं होतं, जे काही देवघरामध्ये मूर्त्या होत्या, जे नारळ होते, ते न काढता त्याच्या सगळ्यावरती त्या जमीन घेतलेल्या माणसाने जे फिरवलं. अक्षरशः लेवल करून टाकली आणि धूळदाण त्यांच्या संसाराची करून टाकली. ते घर पाडलं, सगळे देवाच्या मूर्त्या, तिचं सामान सगळं जमिनीत गाडलं गेलं आणि त्याने लेवल केले आणि मित्रांनो, जो तो दगड होता ना त्या चिंचेच्या झाडाखाली, तो दगड म्हणजे असा सखल भागामध्ये होता. त्या दगडावरती त्याने ते जे साहाय्याने माती ढकलून दिली आणि तिथे लेवल करून टाकले आणि तो दगड अक्षरशः त्या मातीमध्ये गाडला गेला जवळ-जवळ 3-1 फूट खाली. चिंचेचं झाड तसंच ते उभं होतं. आता ह्या आजूबाजूच्या लोकांना याचं कुतूहल होतं, की आता त्या दगडाकडे काय घडणार? तिथली जी काही वाईट शक्ती असेल किंवा काय असेल ते माहीत नाही. परंतु ती रखमातेला नेहमी मदत करणारी जी शक्ती होती, ती शक्ती आता काय करणार ह्याचं कुतूहल सगळ्यांना होतं. रखमाते तर हे सगळं जग सोडून गेलं होतं. म्हणता-म्हणता तो प्लॉट सपाट झाला आणि मग जो तो माणूस होता त्याने दुमजली त्याला बंगला बांधायचा होता आर-सी-सी आणि त्याने ते सगळं सामान वगैरे आणून तिथे टाकलं आणि ती घराचं खोदकाम वगैरे त्याने केलं आणि बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू केल्यानंतर मग बाहेरगावचे कामगार त्या ठिकाणी येऊन ते काम करत होते. तिथे बाजूलाच त्यांनी एक झोपडी काढली होती त्या घराच्या बाजूला जिथे घर बांधायचं होतं तिथे आणि 4-5 असे बाहेर उत्तर प्रदेशचे किंवा बंगालचे असे कामगार असतात ना, तसे ते कामगार होते. त्यांना म्हणजे ते मराठी नव्हते तर बाहेरगावचे असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. ते ह्या जमिनीमध्ये काय आहे किंवा काय आहे. तिथे आपलं झोपडी बांधून ते राहत होते आणि दिवसाचे काम करायचे. रात्री एके दिवशी त्यांना जे 4-5 जण होते त्यातल्या दोघांना रात्री कोणतरी झाडू घेऊन, हिराची जी झाडू असते ना, ती झाडू घेऊन कोणतरी झाडू मारते असा आवाज येऊ लागला. हे दोघे जण उठले आणि अंथरुणावरती बसले त्या झोपडीमध्ये आणि ते कानोसा घेतायत, की ह्या रात्री 12 वाजून गेलेत आणि आता किरसून घेऊन झाडू कोण मारतंय ह्या घराच्या आसपास जिथे बांधकाम सुरू आहे तिथे. कारण बाकीची घरं ही थोडी लांब होती कारण तो 30 एक गुंठ्याचा प्लॉट होता. आजूबाजूला त्यांनी पाहिलं तर कोणी दिसेना. आज पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या त्या सगळ्या प्रकाशामध्ये त्यांनी बॅटरी वगैरे मारून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. पण झोपडीतून थोडासा पडदा बाजूला करून त्याने पाहिलं तर कोणी दिसेना. आता तो झाडू मारण्याचा आवाज बंद झाला होता. हे पुन्हा एकदा दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, की "काय प्रकार आहे हा? कोण झाडू मारतंय रात्री?"
आता बांधकाम सुरू करून 10-12 दिवस झाले होते आणि हा पहिला प्रकार त्यांच्यासोबत घडला होता. दोघेही झोपले. जसे झोपले ना, तसा पुन्हा एकदा त्या मातीमध्ये, दगड-धोंड्यामध्ये जेव्हा ते आपण किरसुनीने हिराच्या किरसुनीने जेव्हा झाडू मारतो ना, तेव्हा तो सर्र, सर्र, सर्र असा आवाज येतो ना, तसा आवाज येत होता. परत आवाज येऊ लागला. याने आता मात्र उठायची डेअरिंग केली नाही. कोण मारते ते मारू दे, पण आपण आता झोपडी सोडून बाहेर जायचं नाही किंवा उठून पाहण्याचा देखील प्रयत्न करायचा नाही. असं झालं आणि ते दोघेही झोपले. दुसऱ्या दिवशी काम करता बाकीच्या दोघा-तिघांना ह्याने सांगितलं, की असा-असा प्रकार झाला. आम्ही काही तुम्हाला उठवलं नाही, परंतु असं-असं एकदा उठून पाहिलं तर कोण दिसेना. परत एकदा आवाज येत होता. आता हे दोघे तिघे जण जे झोपलेले होते त्यांची चेष्टा करू लागले, की कोण इथे तुम्हाला काहीतरी भास झाला असणार. कोण इथे केसुनी घेऊन मारणार, एवढा मोठा हा एरिया आहे. ते कोण मारायला येणार झाडू आणि इथे आहे कोण आमच्याशिवाय? मित्रांनो, 4-5 दिवस गेले. असे ते झोपडीमध्ये झोपले होते आणि त्या झोपडीमध्ये आपण भांडी घासतो ना, तेव्हा भांड्यांचा आवाज येतो एकामेकावरती आपण भांडी ठेवताना जसा आवाज येतो ना, तसा भांड्यांचा आवाज येऊ लागला. त्याच दोघांना तो आवाज आला. हे दोघे परत एकदा उठले. एकमेकांना त्यांनी हलवून जागं केलं आणि म्हणाले, की "काय प्रकार आहे? कोणतरी भांडी घासतंय बाहेर." ते म्हणतात, की "कोण भांडी घासणार पण इथे? आमच्या व्यतिरिक्त ह्या आजूबाजूला कोणी नाही. घरं आहेत पण थोडी लांब आहे. त्यांचा भांडी घासण्याचा आवाज काही इथपर्यंत येणार नाही. आता रात्रीचे 12 नंतर हा हा काय प्रकार घडतोय? हे कोण भांडी घासतंय?" असा आवाज त्यांना येऊ लागला. आता मात्र हे घाबरले. त्या बाकीच्या दोघा-तिघांना याने उठवलं आणि त्यांना सांगितलं, की "बघा, आज भांडी घासण्याचा आवाज येतोय. तुम्हाला सांगत होतो ना त्या दिवशी किरसुनीचा आवाज येतोय. आज भांडी घासण्याचा आवाज येतोय." हे तिघेही उठून बसले. त्यांनी बघितलं तर त्यांना मात्र आवाज येईना. या दोघांना आवाज येतोय, बाकीच्या तिघांना येत नाही. तरी हे त्यांची चेष्टा करतायत, की "कोण भांडी घासायला आलंय इथे? आमची कोणतरी भांडी घासते का बघा जा." असं ते त्यांची चेष्टा करतात. तर आणि मग हे सगळे पुन्हा एकदा झोपतात. तो भांड्याचा देखील आवाज रात्रीचा येण्याचा पुन्हा एकदा बंद होतो. अशा प्रकार चाललाय. याच्यामध्ये आता 1.5 महिना झाला. पहिल्या फ्लोअरचं काम पूर्ण झालं. त्याला स्लॅब वगैरे झालं आणि मग थोडेसे फेब्रुवारीच्या नंतरचे दिवस थोडी गरमी वाढली. आता त्या झोपडीमध्ये ते झोपत नव्हते. त्या पहिल्या फ्लोअरचं जेव्हा काम सुरू म्हणजे काम पूर्ण झालं स्लॅबवरती, तर हे सगळेजण आता स्लॅबवरती जाऊन झोपायला लागले. आणि स्लॅबवरनं तो सगळा एरिया दिसायचा आजूबाजूचा. मग ते चिंचेचं झाड देखील त्यांना दिसायचं तिथे. पण त्या चिंचेच्या झाडाकडे जो काही प्रकार होता, तर यांना काही माहीत नाही. कारण हे उत्तर प्रदेश, बिहार मधले सगळे कामगार होते. आता मित्रांनो, झालं कसं, त्या फ्लोअरवरती त्या स्लॅबवरती त्या अ, हे झोपत होते सगळेजण आणि तो सगळा समोरचा भाग उघडा होता. एके दिवशी अमावास्येच्या दिवशी हे सगळेजण त्या स्लॅबवरती झोपले असताना रात्री 12:30 पावणे 1च्या दरम्यान तिथे असा त्यांना उजेड दिसायला लागला पांढरा शुभ्र असा. पण म्हणजे कोणतरी बॅटरी मारतंय ना किंवा एखादा हॅलोजन मारावा ना, तसा हॅलोजनचा प्रकाश त्यांना त्या चिंचेच्या झाडाकडनं यांच्या त्या झोपलेले तिकडे असा पडतोय अंधुक-अंधुक असा प्रकाश म्हणजे फुल दिसत नव्हता. पण असा प्रकाश जो तिकडे पडतोय असं त्यांना दिसू लागला. तेच जे दोघे ज्यांना त्या गोष्टी दिसायच्या त्या दोघांनी पाहिलं तर इकडून प्रकाश कसा काय येतोय? म्हणून हे अंथरुणावरती दोघेही उठले आणि ह्या दोघांनाच ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या. हे दोघेही उठले आणि त्यांनी बसले आणि त्या पहिल्या फ्लोअरवरनं खाली पाहिलं ना, तर मित्रांनो ते थोडं लांब ना चिंचेचं झाड होतं ना, त्या चिंचेच्या झाडाकडनं असा प्रकाश पांढरा शुभ्र त्यांच्या दिशेने येत होता. त्यांना पहिलं वाटलं, की कोणतरी माणूस तिथे बॅटरी किंवा बल्ब उजेड वगैरे घेऊन काहीतरी उभा आहे म्हणून. बराच वेळ हे पाहत आहेत, तर तो प्रकाश असा म्हणजे फुल व्हायचा, परत त्याचा जो प्रकाश आहे तो कमी व्हायचा, परत फुल व्हायचा, असा विचित्र प्रकार त्यांना दिसू लागला. ह्यांना काही कळेना. आता नक्की तिथे माणूस आहे कारण तिथून येणारा प्रकाश यांच्या डोळ्यावरती पडल्यानंतर स्पष्ट समोरचं दिसत नसायचं. त्यामुळे ह्यांना समजेना, की नक्की हा माणूस कोण आहे तिथे की कोण आहे ते समजेना. त्या रात्री ते कसेबसे त्यांनी ती रात्र अक्षरशः जागून काढली. तो प्रकाश मात्र त्यांच्या त्या बांधकाम केलेल्याच्या भागावरती पडायचा ना, त्यांच्या काळजामध्ये धस्स व्हायचं. आणि मित्रांनो, तीही रात्र निघून गेली. आता मात्र ह्या सगळ्या बाकीच्यांना त्यांनी सांगितलं नाही, की असा-असा प्रकार होतोय म्हणून. आणि मित्रांनो, मग बाजूच्या भिंती उभारण्याचं काम सुरू झालेलं अमावास्या आली. अमावास्येची रात्र. आता ह्यांना त्या काही गोष्टींची लिंक लागू लागली, की अमावास्या आणि पौर्णिमा अशा गोष्टी आल्या, कीच हे प्रकार काहीतरी घडतायत. म्हणजे त्यांना देखील आता थोडंसं क्लिक झालं इथे म्हणजे भूत
पिशाच्य किंवा काय अशी काहीतरी शक्ती ह्या जमिनीमध्ये आहे, असं त्यांना अ, थोडंसं क्लिक झालं. आजूबाजूचे लोक जेव्हा ते बांधकाम बघण्यासाठी वगैरे यायचे ना, तसे त्यांनी त्या माणसांकडे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केलेली. असे-असे प्रकार ना आमच्या बाबतीमध्ये रात्री होतात 12च्या नंतर. ते नक्की काय आहे या सगळ्या ह्या जमिनीमध्ये किंवा हा काय प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे का कोणाला? शेजाऱ्यांनी ती घटना सगळी सांगितली, की रखमात्याला कसं त्याने जबरदस्तीने घेऊन ती तिची जमीन नावावरती करून घेतली. तिच्या घरावरती कसा बुलडोझर फिरवला. तिचे देव, तिचा संसार सगळा मातीत गाडला गेला. आणि चिंचेच्या झाडाखाली असणारा तो दगड आणि तिथून वरती येणारी ती पांढरी शुभ्र आकृती, ह्या सगळ्या गोष्टी शेजाऱ्यांनी त्यांना सांगितल्या. हे घाबरले. परंतु करणार काय? काम अर्धवट टाकून जाणार कसे? मालक तर आपल्याला पैसे देणार नाही मजुरीचे. म्हणून त्यांनी सांगितलं, जीव मुठीत धरून कसा तरी एकदा आता बांधकाम पूर्ण करायचं. आता साइडच्या भिंती होत्या, पुन्हा एकदा स्लॅबवरती टाकलं, दुसरा स्लॅब टाकला, की यांचं काम संपणार होतं. हे म्हणाले, की आता महिना कसा तरी काढायचा. आणि हे सगळं आता सगळ्या कामगारांना समजलं होतं आणि आता जे तिघे होते ते देखील अ, घाबरले. म्हणाले, की हे जे सांगत होते ती गोष्ट खरी आहे, परंतु आपल्याला दिसत नाही, परंतु गोष्ट आहे खरी. आता हे तिघेही घाबरायला लागले. रात्र-रात्र हे जागायचे. कधी-कधी यांना झोपच नाही लागायची. असे विचित्र आवाज त्या ठिकाणी यायचे. ते रखमात्या जोरजोरात रडल्याचा आवाज यायचा त्यांना. त्यांना ते लोक सांगायचे, की ती इथली घर मालकीण आहे, ती रडत-रडत या घरातून बाहेर पडून गेली आहे. त्यामुळे ही जी प्रॉपर्टी ती कोणालाही पचणार नाही. त्या भाच्यांना नाही आणि त्या घेतलेल्या माणसाला देखील नाही. एके दिवशी रात्री असेच रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजले आणि खालून एका म्हाताऱ्या बाईचा आवाज आला आणि ती काय म्हणत होती, "मी असेपर्यंत तुझी सेवा केली. आता मात्र तुझी सेवा माझ्या हातून घडणार नाही. जो कोण इथे आहे, जो कोण इथे हे जमीन घेतली ना, त्याच्याकडनं तुझं भलं करून घे, तुझी सेवा करून घे. आता तर मी या जगात नाही, त्यामुळे मी तुझी सेवा करू शकणार नाही." आणि ती रडायची. असा रडण्याचा आवाज ह्या 5ही जणांना आला. 5ही जण उठून बसले आणि समोरचं दृश्य त्यांनी जे पाहिलं ना, ते हृदयद्रावक होतं. मित्रांनो, एक म्हातारी बाई, काष्टी नेसलेली, अक्षरशः तिने डोक्यावरनं पदर घेतलेला आणि तिच्या हातामध्ये अ, एक ताट होतं. त्या ताटामध्ये अगरबत्ती होत्या 5 लावलेल्या आणि एक दिवा होता, निरांजन होतं आणि ते निरांजन घेऊन ती लंगडत्या-लंगडत्या पायानं त्या चिंचेच्या झाडापर्यंत घेऊन गेली आणि त्या चिंचेच्या झाडाकडे त्यांना आता तो दगड दिसायला लागला. त्या सगळ्या प्रकाशामध्ये तो दगड दिसायला लागला आणि त्या दगडातून बाहेरून अशी पांढरी शुभ्र आकृती अशी हळू वर येत होती. याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. यांच्या डोळ्यावरती विश्वास बसेना. हे एकमेकांना विचारतात, की "मला जे दिसतंय ते तुला दिसतंय काय?" सगळे सांगतायत, की "हो, ती म्हातारी बाई हळू चालत त्या चिंचेच्या झाडापर्यंत जाते." आणि हे सगळे चोरट्या नजरेनं त्या सगळ्या प्रकाराकडे पाहत होते. तर ती म्हातारी ते निरांजन आणि अगरबत्ती घेऊन त्या चिंचेच्या झाडाखाली गेली आणि त्या झाडाकडे तिने ते निरांजन ठेवलं. म्हणजे ओवाळलं पहिल्यांदा आणि ते निरांजन ठेवलं आणि हात जोडून ती असंच सांगत होती, "आजपर्यंत मी तुझी सेवा केली, पण याच्यापुढे माझ्याकडनं तुझी सेवा होणार नाही. ज्याच्याकडनं करून घ्यायची त्याच्याकडनं करून घे." असं म्हणत होती. तर तो पांढरा शुभ्र प्रकाश असा वरती आला आणि त्यातून पांढरी आकृती अशी आली आणि पूर्ण त्या घराच्या जे नवीन बांधकाम सुरू होते त्या घराच्या भोवती फिरते, गोल फिरत होती. हे सगळे पाहत आहेत ते गोल ती आकृती फिरते. त्यांच्या अ, अक्षरशः यांचं हृदय धडधडायला लागलं. त्यांना कळेना की काय प्रकार आहे. असा अनुभव या कोकणामध्ये त्याने पहिलाच घेतला होता. सगळ्यांच्या हातापायांना कंप सुटला. अक्षरशः घामाघूम झाले. काय करायचं? जायचं खाली तर ती पांढरी आकृती घराच्या भोवती फिरते. यांना काही समजेना काय करायचं? आणि मग ती म्हातारी बाई ते निरांजन ठेवून चालत जिथे बांधकाम सुरू होतं तिथपर्यंत आली त्या खालच्या फ्लोअरपर्यंत आणि गायब झाली. आणि ह्यांना काही समजेना की नक्की कोण होतं? खरोखरच कोणतरी इथलं माणूस होतं, की ही अदृश्य शक्ती किंवा इथली जी ही जाणारी म्हातारी बाई ही कोण होती हे त्यांना काहीच कळालं नाही. परंतु त्यांना मात्र एवढं समजलं ह्या चिंचेच्या झाडाखालनं ते पांढरी अशी आकृती वरती आली आणि ती घराच्या भोवती फिरत होती आणि ती बाई अ, ते निरांजन वगैरे ठेवून ती काहीतरी असं हाताने हात जोडून काहीतरी पुटपुटत होती. हेच त्यांनी पाहिलं.
दुसऱ्या दिवशी मात्र त्या मालकाला त्याने फोन केला आणि त्याने सांगितलं, की "हे तुमचं काम थोडंसं राहिलंय. ते काम काय आम्हाला झेपणार नाही. तुम्ही आमची मजुरी द्या आणि आम्ही इथून जातोय." कारण इथे असे-असे प्रकार होतात. तो प्रकार त्याने जे सगळं 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये घडलं, ते सगळं त्या मालकाला सांगितलं. आता तो मालक होता मुंबईचा. तो म्हणाला, की "तुम्ही काहीतरी खोटं सांगताय." ती म्हणाली, "खोटं सांगत नाहीये. 3-4 महिने हा प्रकार इथे असाच घडतोय. आजूबाजूचे जे लोकं आहेत ना, ते देखील सांगतायत, की हा प्रकार इथे असा-असा घडतो. या झाडाकडनं कोणतरी पांढरी आकृती वर येते आणि फिरते ह्या सगळ्या कुंपणामध्ये." तो मालक म्हणाला, की "ठीक आहे." आणि तो तिकडून यायला निघाला मित्रांनो. जसा तो तिकडून यायला निघाला ना, आता दुसऱ्या दिवशी तो पोहोचणार होता. दुपारपर्यंत ह्यांचा त्याने हिशोब केला, की मग हे जाणार होते. असं त्याने त्या मालकाने सांगितलं दुपारपर्यंत मी पोहोचतो. त्याची फोर व्हीलर होती. आणि मित्रांनो तिकडून तो येत असताना अचानक मुंबई-गोवा हायवेवरती त्याचं ॲक्सिडेंट झाला. त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला. तो इथपर्यंत पोहोचलाच नाही कोकणामध्ये. ह्यांना आता ही बातमी समजली, की असं-असं त्या येणाऱ्या माणसाचा, मालकाचा या ठिकाणी मृत्यू झाला. तर ते भाचे होते ना, त्यांना हे ओळखायचे कारण ते भाचे येत जात असायचे ते काम पाहण्यासाठी म्हणून. तर त्या भाच्यांकडे हे 2 दिवसांनी त्यांना भेटायला गेले, की असं-असं झालंय आता आमचे पैसे देणार कोण? किंवा त्यांचे कोण रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडनं आमचे पैसे द्या आणि ह्या तुमच्या जमिनीत आम्ही काही काम करू शकणार नाही. असं भाच्यांना ते सांगण्यासाठी म्हणून जाणार होते. मित्रांनो, त्या भाच्यांकडे ते जेव्हा गेले ना, तेव्हा त्या भाच्यांची परिस्थिती अशी होती, अक्षरशः त्या दोन्ही भाच्यांना त्यांच्या घरातल्यांनी, कुटुंबातल्या माणसांनी एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. आणि अक्षरशः त्यांच्या अंगावरती कपडे देखील ते ठेवत नव्हते. अशी परिस्थिती होती. दाही दिशा ते सगळे रडत दोघेही रडत होते. अक्षरशः एवढं ते त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली ना, ते अक्षरशः कपड्यांशिवायच ते घराच्या बाहेर फिरू लागले आणि म्हणून तिथल्या म्हणजे आपल्या त्या कुटुंबातल्या त्या माणसांनी त्यांना अक्षरशः डांबून ठेवलं होतं आणि ते जोर-जोरात ओरडायचे, की "रखमात्या तुझी आम्हाला जमीन नको, तुझी जमीन परत घे. आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही तुझी जमीन तुला परत देतो." असे ते जोर-जोरात ओरडायचे. अक्षरशः ते एकही कपडा अंगावरती ठेवत नव्हते. आता हा सगळा प्रकार घरच्यांना कळला होता, की रखमा आत्याची जी जमीन आहे ती निर्वंशी होती. निर्वंशी म्हणजे कसं होतं ज्याला मुलं-बाळं नसतात. अशा व्यक्तींना निर्वंशी असं म्हटलं जातं कोकणामध्ये. म्हणजे त्यांना वंश नसतो पुढे चालण्यासाठी आणि अशा माणसांची जमीन जर बळकावण्याचा जर प्रयत्न केला ना, तर ती जमीन आपल्याला पचत नाही किंवा ती यशाला येत नाही. शेवटी त्या घेणाऱ्या माणसाचाही मृत्यू झाला त्या अपघातामध्ये. म्हणजे तोही उपभोग घेऊ शकला नाही ह्या जमिनीचा. भाच्यांनी ठरवलं होतं, की याचे पैसे घेऊन आपण मजा करायची, प्रॉपर्टी करायची. त्या भाच्यांची आज अशी अवस्था होती, की ते दाही दिशा विना कपड्याचे फिरत होते. म्हणून घरातल्या लोकांनी डांबून ठेवलं होतं अक्षरशः. अशी भयानक परिस्थिती त्या दोघांची झाली होती. आणि आजूबाजूच्या लोकांनी मात्र त्यांच्या मनामध्ये हेच होतं, की जे काही रकमत त्याच्या बाबतीमध्ये भाच्यांनी केलंय ना, ते त्यांना भोगावं लागणारच. कारण इथे ह्या तिच्या कुंपणामध्ये, तिच्या घराच्या बाजूला असलेल्या त्या चिंचेच्या झाडाखाली जी काही अदृश्य शक्ती आहे, ती नेहमी तिला मदत करणार आहे. ती तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. आणि म्हणूनच हा सगळा प्रकार जी कोण शक्ती होती, त्या तिच्या कुंपणामध्ये, त्या चिंचेच्या झाडाकडे, तिने सगळा घडवून आणला. असा त्या सगळ्या शेतकऱ्यांचा, आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा समज होता. आणि मित्रांनो, जे आपल्या चॅनलचे सबस्क्राईब आहेत प्रसाद, त्यांचा जो मोठा भाऊ आहे, त्याने हे सगळं अनुभवलं होतं. 1998-99 सालची ही गोष्ट आहे आणि त्याने हे सगळं अनुभवलंय. आणि त्याने ती तशीच्या तशी गोष्ट मला सांगण्याचा प्रयत्न केला. आज मित्रांनो ना, त्या जमिनीवरती ते बांधलेलं घर तसंच आहे अर्धवट. पहिला स्लॅब पडलाय, दुसऱ्या वरचे जे बांधकाम केलेलं आहे ना, ते तसंच आहे. जवळ-जवळ 20-25 वर्ष झाली ते बांधकाम तसंच आहे आणि ती जमीन शापित म्हणून तिथे आजूबाजूला ती प्रसिद्ध आहे आणि ती जमीन घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. का सगळं डोळ्यांनी पाहिलं तिथल्या गावातल्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, की रखमातेची जमीन बळकावण्याचा ज्याने प्रयत्न केला ना, त्यांच्या बाबतीमध्ये काय झालं ते सगळं उघड्या डोळ्यांनी तिथल्या आजूबाजूच्या माणसांनी पाहिलंय आणि म्हणून ती जमीन आजही कोण खरेदी करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आजही कोणी ती खरेदी केलेली नाही. तर मित्रांनो असंच असतं एखाद्याची जमीन त्याने ते आपल्या आयुष्य वेचलेलं असतं एखाद्या
जमिनीसाठी तिथे लागवड केलेली असते, घर बांधलेले असते, त्यांचा तो घाम गळलेला असतो आणि अशा निर्वंशी माणसाची जमीन जर बळकवटण्याचा जर कोणी प्रयत्न केला किंवा त्यांना जबरदस्तीने त्यांच्याकडनं खरेदी करण्याचा किंवा हिसकावून घेण्याचा जर प्रयत्न केला ना, ती जमीन यशाला कधी येत नाही. ती जमीन ही म्हणजे आयुष्यभर शापित राहते आणि तिथली जी त्यांची काही इच्छा, आकांक्षा असतात ना, त्या सगळ्या त्या जमिनीमध्ये असतात, त्या वास्तूमध्ये असतात, त्या सगळ्या त्या जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या असतात. कारण कालांतराने त्यांची जी वास्तू असते, ती वास्तू जमीनदोस्त होते. कारण पुढे बघणारच कोण नसतं अशा निर्वंशी माणसाचं, की ती घराची डागडुजी करणारं किंवा काय करणार. तर कालांतराने त्यांची राहतं घर हे सगळं कोसळून जातं आणि त्यांच्या इच्छा, आकांक्षा त्या सगळ्या त्या मातीत गाडल्या जातात आणि म्हणून त्या जमिनी अशा यशाला येत नाही. म्हणून कोकणामध्ये अशा निर्वंशी माणसाची जमीन कोणी खरेदी करत नाही. कारण ती यशाला येत नाही. तिथे चांगलं होत नाही. तर मित्रांनो असा एक सत्य अनुभव, अशी एक सत्य घटना आज मी तुम्हाला सांगितली. तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अशा घटना माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.